जितू आई जिते आणि 12-13 नागाव अशा पद्धतीने सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघतो। निलेश पाटील आणि हरेश गावंड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। रोहित पाटीलच्या वतीने पहिलं षटक हाताळलं जात आहे की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण बघतो। स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला निलेश पाटील पाहायला मिळतील। निलेशने पहिल्या चेंडूवर चौकार मिळवला होता। समोर आले त्यानंतर स्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने पुन्हा एकदा केला। ऑन साइडला फटका खेळायचा होता। बदल आली त्याचा चांगला वापर केला। डान्सिंग डाऊन द ट्रॅक अँड देन एक्झिक्यूट दिस इज द अनसक्सेसफुल अटेम्प्ट। देयर इज नो कनेक्शन इन बिटवीन बॉल अँड बॅट। दिस इज द डॉट डिलिव्हरी। हा चेंडू निर्धाव आलेला आपल्याला पाहायला मिळतो। रोहित पाटीलने छोटेखानी कमबॅक इथे मिळवलेला आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये या सगळ्या गोष्टी सुरूच असतात। यावेळेस फायरमार चेंडू जाऊन सरळ आढळतोय। पुन्हा एकदा ऑन साइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न। मला असं वाटतं फलंदाज फक्त ऑन साइडलाच टार्गेट करण्याचा वारंवार प्रयत्न करतायत आणि ते आता हेरलेला आहे गोलंदाज रोहित पाटीलने। सेम मिस्टेक हॅज बीन रिपीटेडली डन बाय बॅटर। एकाच पद्धतीने तुम्ही जर फलंदाजी करण्याचा प्रयत्न कराल तर अलीकडचं क्रिकेट हे प्रगत क्रिकेट आहे, त्यामुळे गोलंदाज या सगळ्या गोष्टी लगेचच हेरत असतो। आणखी एकदा ऑन साइडला क्लिअर करण्याचा प्रयत्न। इथे मात्र अवधान व्यवस्थितरित्या राखता आलं नाही एसटी रक्षक आणि फ्लाय स्लिपला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला। कॉलिंग देणं अत्यंत महत्वाचं आहे। मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीने झेल येत असतात जिकडे 2-3 क्षेत्ररक्षकांची इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते, अशा वेळेस तुम्हाला कॉलिंग देणं महत्वाचं आहे। तो संवाद इथे साधता आला नव्हता। संवादाचा अभाव आपण बघितला आणि याचमुळे फलंदाज इथे वाचलेले आहेत। एक धाव इकडे मिळाली निलेश पाटील आणि त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या जिते संघाला पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेस करतायत हरेश गावंड आणि पहिल्या चेंडूवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना फटका ते कळलेत आणि यामध्ये त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे। अत्यंत चांगला फटका आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया। इथे स्विच केलं होतं स्वतःला, स्वतःचा स्टान्स बदलला होता, बॅटची ग्रीप बदलली होती, अलॉंग द कार्पेट फटका खेळला आणि चेंडू स्वीपर कव्हर रिजन मध्ये चौकारासाठी निघून गेला। यावेळेस फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यश मिळतं गोलंदाजाला। हे षटक असंच राहिलंय, संमिश्र षटक राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं। एकतर्फी आक्रमण सुद्धा होऊ दिलं नाही गोलंदाजाने आणि फार शांत सुद्धा फलंदाज तिकडे स्वतःला ठेवू शकले नाहीत। फलंदाजाने सुद्धा 2 चांगले चौकार दाखवले। रोहित पाटीलचं पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 9 धावा आलेले आपण पाहिलेले आहेत। यानंतरचा सामना आपण बघू शकणार आहोत धाकटी जुही आणि त्यांच्या विरोधात वहाळ। वहाळ म्हटलं की ओडाफोन वहाळ अशा पद्धतीने संघ प्रत्येकाच्या समोर येत असतो आणि धाकटी जुई अशा पद्धतीने धाकटी डहाणू नावाचा संघ सुद्धा आहे, जाई नावाचा संघ सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळताना आपण बघत आहोत। दुसऱ्या फेरीचा सामना इथे जिंकताना रोहिंजन संघाला आपण पाहिलं, सिद्धी करवलेलं त्याने तिकडे परास्त केलं। श्रीकृष्ण क्रिकेट क्लब जवळ जे मजकूरचं हे अत्यंत दिमागदार आणि टुमदार अशा पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा मी जोडला जातो तेव्हा मला अनेक गोष्टींची अनुभूती मिळते। त्यातील एका गोष्टीचा उल्लेख निश्चितच करतो। या स्पर्धेतील इतकं मोठं हे व्यासपीठ बनवलं गेलेलं आहे, अगदी एखाद्या गावाची आळी इकडे येऊन सहज बसू शकते, क्रिकेटचा आनंद घेऊ शकते आणि ते व्यासपीठ पूर्ण दिवसभर भरलेलं असतं पाहुण्यांनी। आणि असं म्हणतात की आभाळामध्ये फक्त चंद्र आणि सूर्य असून चालत नाही, आभाळामध्ये ताऱ्यांची सुद्धा फार मोठी किंमत असते। एखादी शाळा म्हटले की फक्त शिक्षक असून चालत नाही, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनाही फार मोठी किंमत असते। तसे एखाद्या स्पर्धेचं जर मूल्यमापन आपल्याला करायचं असेल, एखाद्या स्पर्धेला रेट करायची असेल तर त्या स्पर्धेमध्ये एकतर मुख्य व्यासपीठावर किती मान्यवर आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेच्या क्रीडांगणामध्ये किती प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे यावरून त्या स्पर्धेचं मूल्यमापन आपल्याला करता येतं। आणि ही स्पर्धा या सगळ्या गोष्टींना भरून उरलेली आहे। त्यामुळे आयोजकांचं वारंवार आपल्याला कौतुक करावं लागेल। मागच्या वर्षीचा महाअंतिम दिवस आपण सगळ्यांनी अनुभवला, त्याच्या गोड स्मृती आजही चिरकाल टिकून आहेत आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर, त्याचबरोबर आठवणीमध्ये। आणि या वेळेसचा सुद्धा महाअंतिम दिवस तुम्ही यानंतरच्या अनेक वर्ष विसरणार नाहीत या पद्धतीने करण्याचा चंग बांधलेला आहे आमच्या आयोजकांनी आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो दिवस फायनल डे तिकडे अनुभवायला मिळेल। लागोपाठचे 2 वाईड हाताळलेले आहेत गोलंदाज वंश पाटील याने 11 धावांपर्यंत गेलेला डाव। यावेळेस इथे हा फटका चांगला आहे, आडव्या बॅटने खेळला गेलेला स्वीपचा फटका आणि इकडे पंचांचा इशारा आपल्याला मिळतो। यावेळेस पंचांचे दोन्ही हात आभाळाकडे, याचाच अर्थ हा दर्जेदार षटकार।
पद्धतीने गोलंदाजाचं नाव आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 17. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. रोहित पाटीलने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. वन्सला योग्य रीतीने इथे सुरुवात मिळत नाही. कधी कधी तुम्ही अति आक्रमक होत असता गोलंदाजीतही, यावर चर्चा करू आपण. स्ट्रायकिंगला बॅटर हरीश ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं गोलंदाजाचा एक प्लॅन सेट आहे. त्याला अराउंड दी लेग गोलंदाजी करायची आहे. त्याचबरोबर फलंदाज मागचे जे स्टम्प्स दाखवतोय त्या स्टम्प्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजाच्या वतीने केला जातोय. त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. लेंथ वाईज जर विचार केला आपण इथे ऋषभ, तर लेंथ अत्यंत चांगली आहे गोलंदाजाची. लेंथ मध्ये काहीही अडचणी नाहीत, परंतु ती लेंथ जर चांगली असेल तर तुम्हाला लाईन सुद्धा चांगली ठेवावी लागते. ती दिशा इथे मिळत नाही गोलंदाजाला. यावेळेस इथे शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा आणि त्यावर एक इम्प्रोवाइज फटका. पिकअप शॉट खेळतायत फलंदाज हरेश. फार लवकर पिकअप केलं या लेंथला आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रत्येक हायवा जेलसाठी आमची A1 जोडी दीपक शेठ पाटील आणि आमचे संतोष दादा पाटील प्रत्येक हायवा जेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. अप्रतिम आयोजन, नियोजन आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पेटालीचे ग्रामस्थ आदरणीय सन्माननीय पांडुरंग काका पाटील व्यासपीठावरती, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जयदस राजे आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. इट्स ओवर टू कॉम्बॉक्स शेलके सर. कॉमेंट्रीचा टर्न संपल्यानंतर आता सीमारेषेच्या पलीकडे जायला हरकत नाही. यावेळेस इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुल लेनचा खोलवर टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज करतोय. इथे या अगोदर खरं तर विषय मी चर्चेला घेतला होता. एक तर असते आक्रमक गोलंदाजी, एक तर असते रक्षात्मक गोलंदाजी. रक्षात्मक इन द सेन्स इकॉनॉमिकल बॉलिंग आणि दुसरी असते अटॅकिंग बॉलिंग. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत निलेश. यावेळेस ड्राईव्ह करतायत. अटॅकिंग बॉलिंग इन द सेन्स की तुमच्यावर एखादा फलंदाज तुटून पडला जरी, म्हणजे त्याने षटकार चौकार असे जरी खेचले तरी त्या फलंदाजाला बाद करण्यासाठीच तुम्ही गोलंदाजी करता. याला अटॅकिंग बॉलिंग म्हणतात. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला सगळ्यांना माहिती की जिकडे फलंदाजाला बाद न करताय फक्त धावा रोखायचे असतात, गोलंदाजाचा तो हेतू असतो. यावेळेस आणखी एक स्लॉकचा फटका आहे. स्लॉकचे फटके या फलंदाजाने अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळून काढलेले आहेत. आणखी एकदा चेंडू बॅटच्या अगदी मधोमध घेतला, त्यानंतर चेंडूला धाडलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे, जिकडे मथुरा ज्वेलर्सचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचंही चांगलं सहकार्य या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. मयुरा ज्वेलर्स, यस हा चौकार. प्रत्येक कर्णधार की जो पहिल्या फेरीतील सामन्याची नाणेफेक जिंकतो त्याच्यासाठी चांदीचं कॉइन इथे मयुरा ज्वेलर्सच्या प्रोप्रायटर यांच्या वतीने ठेवला गेलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा त्यांचं ते सहकार्य मिळालं होतं आणि गेल्या वर्षी त्यांच्या वतीने राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली गेली होती. आणखी एक मोठा फटका. हा फलंदाज स्लॉकचे फटके एका पाठोपाठ एक जशा काही प्रतिकृतीच त्याने इकडे उभारलेल्या आहेत, रिप्लिकेट पुन्हा एकदा केलं अगोदरच्या फटक्याला. इथे अंतर अधिकच मिळालं हा षटकार. जे नितीन, तुमचा गवगवा निश्चितच माझ्या वतीने केला जाईल, कारण मी खूप फिरत असतो समालोचनासाठी आणि इतकं चांगलं सुदिंग म्युझिक आपण त्यांच्या वतीने ऐकतो. खरं तर डीजे ऑपरेटरला हे समजलं पाहिजे की आपण आपली वेळ नेमकी कोणती आहे, सकाळ आहे, दुपार आहे की संध्याकाळ आहे. यस साईराज आहे. नक्कीच व्यासपीठावरती आपण जोडी जी पाहतो आमचे पांडुरंग काका पाटील पेटाली आणि आमचे बाळाराम काका मुंबईकर, ही A1 जोडी होती. खऱ्या अर्थ आपण 1973चा कालखंड जर पाहिला, कारण त्यावेळेस रांजणपाडा, नावडे, तलोजा, मजकूर आणि पेटाली या टीम खेळत होत्या आणि संपूर्ण दिवस पाणी कुठलं पित असेल तर ते बावडीचं पाणी पितो. आणि कसोटी सामन्या आणि त्यावेळेस ओपनिंगची धुवाधार फलंदाजी मध्ये धुवाधार आणि धावसंख्येची ढगफुटी, हीच ती सलामीची जोडी होती 1973ची. तर बालाराम काका मुंबईकर आणि पांडुरंग काका पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षक मायबाप. जबरदस्त. गोल्ड इज गोल्ड. क्या बात आहे. आपण या विषयावर नक्कीच बोलू, कारण विषय तितका महत्वाचा आहे. क्रिकेट अलीकडे बदललेलं आहे. अलीकडचं क्रिकेट खरं तर ही जोडी बघत असेल, पूर्वीचं क्रिकेट आणि अलीकडच्या क्रिकेटमध्ये फार आमूलाग्र बदल झालेला आहे. पूर्वी जर आपण म्हटलं की निश्चितच, चला आपण या चेंडू नंतर चर्चा ठेवू,
एक महत्वाचा विषय आणखी एक बोलायचा आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू इथे खरं तर खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. एक बातमी आपण न्यूजपेपरमध्ये बघतो. पेठालीच्या मैदानामध्ये आमदार चषक 2025 ही स्पर्धा खरं तर संपन्न होत आहे आणि या स्पर्धेची न्यूज कटिंग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच सगळ्यांचं अवधान खेचण्यामध्ये सन्माननीय संतोष शेठ पाटील त्याचबरोबर दीपकदादा पाटील या आयोजकांना यश मिळालेले आहे. अगोदरच्या एका इनिंगमध्ये साईराजे मी म्हटलं होतं की तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात मिळतील, परंतु त्याच्यासाठी क्रायटेरिया एकच आहे, तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. ही स्पर्धा तितकी प्रत्येकाला हवीशी वाटणारी स्पर्धा आहे. खरं तर मलाही या स्पर्धेमध्ये अधिकचे दिवस देता आले असते तर फार बरं झालं असतं, परंतु नाईलाजास्तव इथे देता येत नाही. साताऱ्यामध्ये मी समालोचनासाठी चाललोय, अदरवाईज मीही इकडे जोडलो गेलो असतो. आणि या अगोदर आल्यानंतर इथल्या प्रसन्नतेची चर्चा मी करत होतो. बघा, चंदन हे अशा पद्धतीचं झाड आहे की त्या झाडाला मी चंदन आहे असं कधी सांगण्याची वेळ येत नाही, त्याचा सुगंधच त्याची ओळख आहे. त्या पद्धतीने या सगळ्या मंडळीचं कर्तृत्वच इतकं मोठं आहे सन्माननीय संतोष शेठ पाटील त्याचबरोबर दीपक शेठ पाटील यांचं, की त्यांना इतरांना काहीही सांगण्याची गरज नाही, कोणाविषयी सांगण्याची गरज नाही. त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंधच इतका दरवळलेला आहे की हे नाव या परिसरातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे, प्रत्येक मनामनापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आमच्या निश्चितच समालोचन कक्षाच्या वतीने साहेब तुमच्या वाटचालीसाठी आमच्याकडून लक्ष शुभेच्छा असतील. धावपल नक्कीच सर, तुमच्या कृष्णवाणीसाठी कार्यरत आमची एव्हन जोडी अर्थातच गोल्डन मॅन आमचे समाजसेवक दीपक शेठ पाटील आणि कार्यरत संतोषदादा पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या कृष्णवाणीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. खूप खूप धन्यवाद साईराजे, आपलंही कौतुक करेल. ऑन स्क्रीन आपल्याला दीपक शेठ पाटील पाहायला मिळतात. मी गेल्या वर्षीचा प्रसंग पुन्हा एकदा सांगतो की जिथे नाणेफेकी कक्षामध्ये मी साई होतो आणि त्यावेळेस गोल्डन मॅन असा उल्लेख केला होता. ती नाणेफेक संपल्यानंतर दीपक दादांनी मला सांगितलं होतं की सर गोल्डन मॅन म्हणू नका, मला समाजसेवक म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्याचमुळे तिथेही ती गोष्ट मी उल्लेख केली होती. आणि शक्ती केंद्र प्रमुख सन्माननीय संतोष शेठ पाटील या स्पर्धेचे दुसरे प्रमुख आयोजक इथे दाखवले जातात. त्यांच्या शेजारी हे लिजंड प्लेयर ज्यांच्याविषयी चर्चा आपण छेडली होती त्या विषयाकडे वळणार आहोत. शक्ती केंद्र ही एक वेगळी टर्मिनॉलॉजी आहे. खरं तर मी दीपक दादांबरोबर ती चर्चा केली की शक्ती केंद्र म्हणजे नेमकं काय. मला असं वाटलं की काही आध्यात्मिक टर्मिनॉलॉजी कन्सेप्ट असू शकते, परंतु त्यानंतर समजलं की भारतीय जनता पार्टी पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. भारतीय जनता पार्टीचा एक क्लस्टर किंवा विभाग आणि त्या विभागाला शक्ती केंद्र अशा पद्धतीने नाव दिलं गेलेलं आहे. अमरदादा पाटील साहेब यांना इथे दाखवलं जात आहे. यस, दीपक दादांचे जे छोटे बंधू आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तशी कल्पना येतेच. धावपलकाकडे आपण जाऊया. एकूण धावपलक आतापर्यंत पोहोचलेले ते म्हणजेच 44 अर्थात 44 पर्यंत तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे संपलेलं आपण बघतो. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्यामध्ये 23 आणि तिसऱ्यामध्ये 12 आलेले आहेत. आमूलाग्र बदल क्रिकेटचा झाला, या विषयाकडे आपण वळत होतो. पूर्वीचं क्रिकेट ही जोडी आपल्या समोर जोडलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट चर्चेच्या अगोदर की आणखी त्यांना खरं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये यावंसं वाटतं, क्रिकेट बरोबर जोडलेले राहावंसं वाटतं, त्याबद्दल तुमचं कौतुक असेल. माणूस शरीराने वृद्ध जरी झाला तरी तो विचाराने आणि मनाने तरुण असला पाहिजे आणि तीच लक्षणं या जोडीच्या वतीने आपण बघत आहोत. पूर्वीचं क्रिकेट जिकडे ज्याची बॅट त्याचा डाव अशा पद्धतीचं समीकरण बऱ्याचदा असायचं, कारण बॅट एकच असायची, जिसकी भैंस उसकी लाठी असं म्हणतात अलीकडे. एखादी कुठेतरी बॅट असायची. हा परिसर तसा तर हा सदन परिसर आहे, म्हणजे इकडे त्या पद्धतीच्या गोष्टी असतील नसतील हे मला ठाऊक नाही, परंतु मी ज्या ग्रामीण भागामधून येतो तिकडचं चित्र असंच होतं. एखादी बॅट असायची आणि त्या ज्याची जी बॅट असायची त्याचा वेगळा तामझाम असायचा आणि त्याचा आक्रमण सुद्धा असायचं. तो नेहमी आक्रमक असायचा आणि नाईलाज असायचा इतर लोकांचा, दुसऱ्या खेळाडूंचा, की त्यांना ती बेबंदशाही सहन करावी लागायची, कारण आवड आहे क्रिकेटची. क्रिकेट पासून कोणी कोणाला बाजूला ठेवू शकत नाही. या क्रिकेटमध्ये डॉक्टर्सच्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात, म्हणजे डॉक्टर्स प्रीमियर लीग, वकिलांची वेगळी स्पर्धा झालेली मी पाहिलेली आहे, आणि म्हणजे आता शिक्षकांची सुद्धा स्पर्धा व्हायला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही असू द्यात, सरते शेवटी तुम्हाला जर क्रिकेटची आवड असेल तर तुम्ही मैदान गाठणारच.
यावेळेस इथे स्विचचा फटका स्ट्रेट टू द फिल्डर. यावेळेस हा झेल इकडे पकडता आला नाही त्या क्षेत्ररक्षकाला. फर्स्ट एड बॉक्स लगेचच अवेलेबल करा. द्रुत गतीने चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट की रिॲक्शन टाइम इथे अधिकचा नव्हता क्षेत्ररक्षकाकडे, त्याला व्यवस्थितरित्या रिप्लाय देता आला नव्हता, त्याचमुळे हा झेल सुटला. क्षेत्ररक्षकाची चौकशी सुद्धा इथे करत असताना सगळे संघ सहकारी आपण बघत आहोत. त्याचबरोबर आमचे पंच सुद्धा इथे जोडले जात आहेत. पंचांकडे फार मोठा अनुभव असतो या स्पर्धेमध्ये. सन्मान्य साईराजे की जे याच गावचे प्रिन्स आहेत, त्यांच्या वतीने आपल्याला चांगलं सूत्रसंचालन पाहायला मिळतं. समालोचक सुद्धा अत्यंत चांगले आहेत. यस साईराजे, इट्स ओ टू यू. येस नक्कीच या ठिकाणी शुभागमन झाले. खऱ्या अर्थानं यंगस्टर वाल टीमच्या पॅकर्स आणि क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व रोशन शेठ पाटील यांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि संपूर्ण यंगस्टर वाल टीमला विनंती करीन की आपण मंचकावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑल इज वेल असावं ज्या पद्धतीने हालचाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघा, इंजुरी अत्यंत महत्वाची असते कोणत्याही खेळामध्ये. क्रिकेटचा विचार केला तर मोठे मोठे खेळाडू म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर जसप्रीत बुमराहला मागच्या वेळेस आलेली इंजुरी आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. हार्दिक पांड्यासारखा खेळाडू की जो मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर खेळतच राहावा असं प्रत्येकाला वाटतं, तो सुद्धा इंजुरीमुळे काही काळ क्रिकेटपासून दुरावला होता. त्याचमुळे बॉडी फिटनेस म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती आणि ते जपण्याचं काम तुम्हाला कोणत्याही खेळाशी निगडीत असताना करावं लागतं. आणि ह्या इंजुरी संदर्भात जर बोलायचं झालं तर इंजुरी कशा पद्धतीने टाळता येतील याकडे सुद्धा आपल्याला गांभीर्याने पाहता आलं पाहिजे. फुललेंचा चेंडू, फलंदाजाकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलेला आहे. कधी कधी मेहनत फार मोठी करावी लागते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, आणि मेहनत अधिकची करूनही त्याचा मोबदला फार कमी मिळतो. तसंच झालं. खोदून काढण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. एक धाव इकडे मिळाली. धावफलक पुढे गेले. 19 धावांपर्यंत नजर टाकली तर ते आहेत 47. पहिलं सत्र खेळत आहे तिथे जिते संघाचे फलंदाज. यावेळेस आणखी एक चांगला फटका. जर्सी नंबर 14 इथे आग ओकणारी फलंदाजी करतोय फलंदाज निलेश पाटीलचा. आणखी एक तडाखा, गगनचुंबी षटकार. चेंडू बरोबर चांगली गट्टी जमलेली आहे फलंदाजाची, त्याची पाठ तो सोडत नाही असं म्हणूया. इथे हुक करण्याचा प्रयत्न स्ट्रेट टू द फिल्डर. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि याच बरोबर आक्रमक फलंदाजीचा अंत होतोय. फलंदाज निलेश पाटील परतला. हार्दिक हार्दिक स्वागत दमदार आमदार चषक 2025 मध्ये. हे व्यासपीठ असंच गजबजलेलं राहील शेवटच्या दिवसापर्यंत. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. पंच स्थिर आहेत, त्याचमुळे चेंडू कदाचित डाव्या यष्टीवरून तिकडे प्रवास करत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला असावा. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. गोलंदाज म्हणून तुम्हाला काय करायचं असतं की डॉट पर्सेंटेज वाढवावं लागतं तुम्हाला. कधी कधी प्रतिस्पर्धी संघामध्ये 1-2 महत्वाचे फलंदाज असतात, त्यावेळेस तुम्ही अटॅकिंग बॉलिंग करू शकता. म्हणजे ते 2 फलंदाज बाद झाले की मग जर नंतर चांगली बॅटिंग लाईनअप नसेल तर त्यांना तुम्ही टार्गेट करू शकता. परंतु एखादा संघ की ज्यांच्याकडे डीप बॅटिंग लाईन आहे त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना तुम्हाला किफायतशीर राहावं लागतं. हे तुमच्या समोरचं चॅलेंज असतं. 4 षटकं संपतायत. फलंदाजी करणारा संघ जाऊन पोहोचलेला आहे सांघिकरित्या 52 वर. एक फलंदाज अर्थात निलेश पाटील इथे बाद झालेले आहेत. मौसम है मस्ताना और हर कोई है आमदार ट्रॉफी का दीवाना.
चांगलं वातावरण आपल्याला क्रिकेटचं पाहायला मिळतं. कंजेनियल ॲटमॉस्फिअर, सुदिंग ॲटमॉस्फिअर आपण म्हणतो. दुपार आहे, परंतु जर घड्याळाकडे आपण पाहिलं 2:24 झालेली आहेत. तितकी तीव्रता उन्हाची पाहायला मिळत नाही. अलीकडचे काही दिवस असे राहिलेले आहेत जिकडे ऊन सावलीचा लपंडाव आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर हा वातावरण बदलाचा संकेत आहे. वातावरणाच्या बदलाची नांदी सुद्धा असू शकते. गेल्या वर्षीचा हंगाम मला नीटसा आठवतो. साईराजे, गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये केंद्रीय मंत्री चषक जिकडे 32/1 फोर व्हीलर असते तिथे 13 दिवस पूर्ण शेड्यूल माझं असतं आणि तिथे 12 दिवसापर्यंत वातावरण बरं होतं आणि नेमका फायनलच्या दिवशीच काय झालं ते आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. म्हणजे फायनलच्या दिवसामध्ये फायनल तिकडे पूर्ण करता आली नव्हती. वातावरणाने तिकडे त्या पद्धतीने बदल दाखवला होता. पाऊस आणि वादळ वगैरे आलं होतं. त्यामुळे निसर्गाच्या समोर आपण तर पपेट, ॲज लाईक पपेट म्हणजे कठपुतली म्हणूनच असतो. यावेळेस फोर्सिबल स्ट्रोक, यावेळेस हा षटकार. चौकार षटकारांचा जोर, जमलीत मैदानावर ही पोरे. थँक्यू सो मच. षटकार पुढे गेला, षटकार आणि धावफलक पुढे गेले. एकूण धावा आपण पाहिला तर त्या आहेत 60. आणखी एकदा समोरच्या दिशेने आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. जर्सी नंबर 7007 करण पाटील. ही हॅज टेकन द गुड कॅच अँड दिस इज द एंड ऑफ बॅटर रोहित म्हात्रे. निसर्गाचा समतोल राखणं हे फार गरजेचं बनलेलं आहे. अलीकडे सगळीकडे आपण बघतो की सिमेंटची जंगलं निर्माण व्हायला लागलेली आहेत आणि त्याचमुळे अकस्मात म्हणजे कधी कधी सोशल मीडियावर असे खरं तर बरेच गमतीशीर मेसेजेस येतात की नेमकं काय चालू आहे. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, आणखी एखादा ऋतू कोणता आलेला आहे का. ज्या पद्धतीने कधी जिकडे उन्हाळा अपेक्षित आहे तिकडे थंडी येते, जिकडे थंडी अपेक्षित आहे तिकडे पाऊस पडतो. ह्या सगळ्या गोष्टी अलीकडे चालतात. निसर्गाचा समतोल जर राखता आला नाही तर या सगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि ते जर टाळायचं असेल तर काय करावं लागेल यावरही आपण बोलू. यावेळेस इथे हुकचा फटका आहे. क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. हा चौकार. उलट दिशेने आता प्रवास सुरू झालेला आहे जगाचा. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टी अस्तित्वात होत्या त्याच गोष्टींना आता महत्व मिळत चाललेलं आहे. म्हणजे फॅशन वाईज सुद्धा विचार करूया, घरातील खानपानाचाही विचार करूया. माणूस हॉटेलमध्ये गेल्यानंतर घरगुती जेवण कुठे मिळेल हे विचारत असतो आणि त्या हॉटेलमध्ये जात असतो आणि मग घरगुती जेवणच जर जेवायचे तर हॉटेलमध्ये जायची गरज नाही. यावेळेस इथे बीमर आलेला आहे. मागच्या बाजूने चेंडू जातोय. नशिबाचा पंजा. इट्स ए फायपर. हा विषय आपण छेडला होता की ज्यामध्ये आता एकच पर्याय उरलेला आहे की तुम्हाला आपल्याला सगळीकडे वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड, ट्री प्लांटेशन करावं लागेल. धावपलकाकडे नजर टाकू. 69 धावा आहेत धावपलकावर. समोरच्या दिशेने क्रॅकिंग ड्राईव्ह करायचा होता. विषयमध्ये फटका सजलेला आहे आणि एक धाव इकडे मिळालेली आपण बघतो. या मैदानाच्या सभोवती आपण पाहिलं तर चांगली वृक्ष लागवड केली गेलेली आहे. एक कवी वृक्षाचं वर्णन करत असताना म्हणतो, धावपलक पोचलेला आहे 70. 2 गडी बाद आहेत. या सेशन मधील सगळ्यात शेवटचा चेंडू खरं तर इथे फेकला गेलेला. आणखी एक ऑफ ड्राईव्ह. इथे एक धाव फक्त आणि फक्त मिळाली. याचमुळे धावपलक पहिल्या डावाच्या अंती जाऊन पोहोचलेला आहे 71 वर. जिते संघ चांगला खेळलाय. निर्धारित 5 षटकांमध्ये त्याने 71 बनवलेले आहेत. 72 धावा बनवाव्या लागतील दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी 12-13 नागाव या संघाला. 30 चेंडू आणि 72 धावा असं खरं तर तिकडे समीकरण असेल. काही चर्चा अपूर्ण राहिल्यात पण यानंतरच्या डावामध्ये त्याही छेडण्याचा आपण प्रयत्न करू. जाऊया यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. धाकटी जुई आणि वहाळ या 2 संघांदरम्यान यानंतर सामना निश्चित झालेला आहे. त्यामुळे ही नाणेफेक संपन्न करण्याची विनंती असेल आमचे साथी समालोचक. यस, ही नाणेफेक आपण संपन्न करूया.
सन्मान्य पांडुरंग शेठ पाटील पेठाली, आपणास विनंती, आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हा. तुमच्या शुभ हस्ते यानंतरची नाणेफेक संपन्न केली जाईल. चेक. आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. एका बाजूने न्यू यंगस्टर वहाळ काका, आपण मध्ये या. आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला संघ पाहायला मिळतो ते म्हणजेच मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई. कॉलिंग कोणाचं आहे? काटा, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. आणि छापा ही नाण्याची दर्शनी बाजू आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे धाकटी जुई संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला आपण चांदीचं कॉईन देतो. मयुरा ज्वेलर्स यांच्या सौजन्याने ते आपल्याला मिळालेले आहे. त्यामुळे विनंती असेल, यस, आपण इंटरव्ह्यू अगोदर कव्हर करूया. नाणेफेक जिंकलेली आहे मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने, धाकटी जुई संघाच्या संघनायकाने. नाणेफेक जिंकली. सगळ्यात अगोदर औपचारिकतेचा प्रश्न, निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा संघ याच परिसरातील एक मातब्बर अशा पद्धतीचा संघ आहे. वाळ संघ निश्चितच आपला विभाग सोडून बऱ्याचदा स्पर्धांमध्ये सम्मिलित होत असलेला आम्ही पाहिलेला आहे. त्यांचं क्रिकेटिंग युनिट चांगलं आहे. त्याचमुळे कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या क्षेत्ररक्षण घेताना? चांगली आहे, त्याच्या कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी चांगले, त्यामुळे कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. ही स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे तिसऱ्या पर्वामध्ये संपन्न होते. या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी या परिसरातील सगळ्या सद्गुणांनी व्याप्त असणारे ही दोन्ही व्यक्तिमत्व या आयोजनासंदर्भात आणि विशेषत्वाने संतोष शेठ पाटील त्याचबरोबर दीपक शेठ पाटील यांच्याविषयी काय म्हणाल? धन्यवाद बोलू शकतो दोघं दादांना, कारण आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आणि आयोजन तर या परिसरात तर खूप सुंदर असं, आणि आम्हाला खेळायला तर खूप बरं वाटतं, कारण आम्ही उरणवरून या एरियामध्ये जास्त खेळलं जातो. आमचे टुर्नामेंट फार दूरवरून आलेत, उरणवरून या स्पर्धेमध्ये सम्मिलित होण्यासाठी आपण आलेले आहेत. आपण यंगस्टर वहाळ संघाच्या संघनायकाकडे वळतो. नाव यंगस्टर आहे आणि यंग टॅलेंट आमच्या समोर आहे. वाळ संघाचे संघनायक सुरुवातीला फलंदाजी करायचे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे, पहिल्या फेरीचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ फार दूरवरून प्रवास करत असताना आलेला आहे. धाकटी जुई हे सुद्धा क्रिकेटमधील फार मोठं नाव आहे. त्याचमुळे फलंदाजीमध्ये काय असेसमेंट आहे? किती धावा हव्यात तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये? आणि आमची लढत असेल ती मैत्रीपूर्ण असेल, कारण की आम्ही एकमेकांच्या सोबत भरपूर वेळा खेळलो आहेत आणि जास्तीत जास्त रन करण्याचा आम्ही प्रयत्न राहील. एकमेकांच्या सोबत अनेकदा खेळलेले आहेत. त्याचमुळे आता तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की प्रतिस्पर्धी संघातील कोणते गोलंदाज अधिक घातक तुम्हाला ठरू शकतात आणि त्यांच्या विरुद्ध विशिष्ट असं काय प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे का? प्लॅनिंग तर नाही केली, पण आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेत आतापर्यंत किती वर्ष तुम्ही सम्मिलित झालेले आहात आणि या स्पर्धेतील सगळ्यात चांगला परफॉर्मन्स तुमचा कोणता राहिलेला आहे? तिसऱ्यांदा खेळत आहोत आणि मला वाटतं 10,000ला टुर्नामेंट, 10,000ची टुर्नामेंट म्हणजे एंट्री फी 10,000 असेल आणि कुठं असं कुठलं आयोजन नसेल की 2 बाईक असतील. आणि एवढं भारी आयोजन आहे आणि दीपक दादांचा धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. क्या बात आहे. एक स्टेटमेंट दिली की एंट्री फी 10,000 आहे आणि त्यामध्ये ग्रामीण ओपनसाठी आणि ग्रामीण गटासाठी इथे बाईक्स ठेवण्यात आलेले आहेत, मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी इथे दिलेली आहे आयोजकांनी, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले गेलेले आहेत. आपण नाणेफेक विजेत्या संघाला इथे चांदीचं कॉईन देत आहोत की जे आपल्याला मिळालेलं आहे मयुरा ज्वेलर्स यांच्या सौजन्याने. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने आपण ऋण व्यक्त करत आहोत. तुमच्याकडूनही भविष्यात अशा सहकार्याची अपेक्षा आहे. आणि ही नाणेफेक मित्रांनो संपन्न झाली. नाणेफेक जिंकलेली आहे धाकटी जुई संघाच्या संघनायकाने. निर्धारित 5 षटकांची लढत आहे आणि पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. धन्यवाद.
71 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचंय फलंदाजी करत असताना नागाव या संघाला. आणि ज्या पद्धतीने मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर इथे खरं तर खळबळजनक क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. नागाव संघाचे संघनायक रोहित पाटील यांना बाद करण्यामध्ये यश मिळालेले आहे हरीश गावंड या गोलंदाजाला. आणि पहिल्या चेंडूवर इथे खरं तर कर्णधाराने संघाची साथ सोडलेली आहे. पाहायचंय 71 धावा बनवायच्या आहेत. सिद्धी करवले गावचे उद्योजक योगेंद्रजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि तळोजेचे रात्रकालीन स्पर्धेचे आयोजक कमलाकरजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बघा 71 धावा बनवायचे पहिल्या चेंडूवर संघ कर्णधार बाद झाले, त्यामुळे प्रतिस्पर्धी युनिटला आता फार मोठी इकडे खरं तर संधी आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू सरळ जाऊन शिरोभागी लागतोय आणि इथे शॉर्ट लेगला अत्यंत चांगला झेल टिपला गेलेला आहे. याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद, लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 धाकड फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. हरेश गावंड या सामन्यामध्ये अत्यंत चांगला खेळलेला आहे. फलंदाजी सुद्धा हरेशने फार चांगली केली होती. गोलंदाजीत सुद्धा आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळून देतोय. गोलंदाज आहेत हरेश गावंड. आहे चषकामचा साऱ्यांना ठाव, तलोचे मजकूर आमचं गाव. हे खिलाडू बाजी मारतील राव, लागणार नाही कुणाचा निभाव. रोहित पाटील पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. दुसऱ्या चेंडूवर सिद्धू भोईर बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नवीन दमाचे फलंदाज आहेत हर्षांग पाटील. क्या बात आहे. हर्षल हे नाव बऱ्याचदा ऐकलं होतं. आता त्या आनंदाचा अंग अर्थात हर्षांग, त्यालाही इथे आनंदित करता आलं नाही त्याच्या समर्थकांना. त्याचमुळे प्रचंड अडचणी इथे वाढलेल्या आहेत, त्या म्हणजेच 12-13 नागाव संघाच्या. आणि गोलंदाज हरेश गावंड या स्पर्धेतील पहिला गोलंदाज असा ठरलेला आहे ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर लागोपाठच्या 3 फलंदाजांना बाद केलेला आहे. म्हणजे त्याने मिळवलेले आहे विकेट हॅट्रिक. वेल डन हरेश गावंड. आज 6 वर्षापूर्वी 40 प्लसचं क्रिकेट सुरू होतं. आणि 40 प्लसचं क्रिकेट म्हणजे त्यांचं वय 40 पेक्षाच असतं. 6 वर्षापूर्वी एका क्रिकेटरचं नाव प्रिन्स असं होतं आणि त्याचं आडनाव होतं शिकारी. प्रिन्स शिकारी. जून अंदुरकी गावचे ते खेळाडू आहेत. म्हणजे 6 वर्षापूर्वी समालोचन करत होतो आणि त्याचं वय 43-44 असेल. इतक्या वर्षापूर्वी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव प्रिन्स ठेवलं होतं, हे विशेष आहे. मैदानाच्या आतमध्ये युट्यूबर खेळतोय उदय मडवी. उदयला आता इथे सूर्य ज्या पद्धतीने त्याचा उदय होत असताना खूप काही अशा अपेक्षा बरोबर घेऊन येतो, त्या पद्धतीने अपेक्षांचं ओझं व्यवस्थितरित्या मॅनेज करावं लागेल. पाहायचे कसे खेळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओपनर बंटी पाटील. मैदानाच्या आतमध्ये काय घडतं हे आताशपणाने फक्त बघतायत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू प्रचंड वेग धारण केलेला आहे यावेळेस गोलंदाज हरीश गावंडे यांनी, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं. त्याचमुळे हा चेंडू आपण बघितला वाईड घोषित केला गेलेला आहे पंचांच्या वतीने. एक धावपलकर जोडली जाईल. 72 धावा बनवायचे या स्पर्धेमध्ये. चांगलं स्कोरिंग जतीनच्या वतीने आपण सगळेजण अनुभवत आहात. यावेळेस इम्प्रोवाइज क्रिकेट खेळायचा होता. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा वेगळी होती आणि त्याचमुळे इथे हा प्रयत्न व्यवस्थितरित्या सफल झाला नाही. फलंदाजांचा टिपला गेलेला आहे जेल आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद.
फलंदाज आतापर्यंत आपण बघले, चारही फलंदाजांना तिकडे नव्हती. चारही फलंदाज गोल्डन डकवर बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. तुम्ही पहिल्या षटकामध्ये तुमचे जर 4 महत्वपूर्ण फलंदाज गमावले तर धावफलक तुमचं कसं असू शकतं हे याविषयी अधिकचा विचार करण्याची गरज नाही. फक्त 1 धावफलकावर सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस इथे ड्राईव्ह केलेला आहे, अत्यंत चांगला फटका. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, त्यामुळे मिड ऑनला इथे बीट करण्यामध्ये यश मिळालं फलंदाजाला आणि तीच संधी इथे चेंडूसाठी मिळाली. चेंडूने सरळ सीमारेषा गाठली. हा चौकार. स्पर्धेतील पहिला गोलंदाज की ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलेले आहे. बनवायचे एकूण धावा 72 आणि यानंतरचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं आणखी 67 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 67 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन इथे आहे. 4 षटकामध्ये 67 धावा बनवल्या जाऊ शकतात का, तर त्याचं उत्तर आहे हो, बनवल्या जाऊ शकतात. कारण सरासरीचा आपण विचार केला तर जवळजवळ 16.5-17 धावा प्रत्येक षटकामध्ये इकडे बनवायचे आहेत. आणि अलीकडच्या टेनिस क्रिकेट मध्ये फलंदाजांकडे असे अनेक नवीन नवीन फटके आलेले आहेत की ज्यामुळे एका षटकामध्ये 16-17 धावा बनवणं तितकं कठीण नाही, परंतु पाहायचंय प्रत्येक वेळेस त्या बनतीलच असं नाही. पायांमध्ये ठेवलेला चेंडू फ्लिकचा अत्यंत चांगला फटका फलंदाज खेळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चेंडू अडवलाय, आरामशीरित्या फेकतोय. 2 धावा इकडे पूर्ण करत असताना फलंदाजाला आपण बघत आहोत. फ्लिकचा फटका म्हटला की मला न्यूझीलंड संघाचा रॉस टेलर आठवतो. अत्यंत चांगली फटकेबाजी, या फटक्या तो माहीर होता. काय खेळाडूंच्या नावावर जर आपण बघितलं तर तिलक रत्ने, दिलशानच्या नावावर तो फटका आलेला आपल्याला पाहिला. तो इनसाइड आउटचा विचार केला तर सुरेश रैना सारखा खेळाडू आपल्याला आपसुकच आठवतो. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका बघितला तर वीरेंद्र सहवागचं नाव आपल्या डोळ्यासमोर येत असतं. स्ट्रेट डायव्हचा विचार केला तर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आपल्या डोळ्यासमोर येत असतात. पुलचा विचार केला तर रोहित शर्मा आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यामुळे प्रत्येक फटका आहे. काही खेळ कव्हर ड्राईव्ह म्हटलं तर विराट कोहलीचं नाव आपण घेत असतो. काही खेळाडूंचे काही फटके हे आवडीचे असतात, मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ते फटके ते खेळतच असतात. इथे काय घडलेलं आहे, चांगला चेंडू आणखी एक हाताळलेला आहे गोलंदाजांनी. जितू आई जिथे ज्या पद्धतीने त्यांना सुरुवात इथे दिलेली आहे हरीश गावणने, बघा किती कंप्लीट पॅकेज आहे हरीश गावण. सलामीसाठी तुमचा फलंदाज येतो, 17 धावा तो धावपलकावर जोडतो आणि त्याच खेळाडूला फ्रंटलाईन बॉलिंग दिली जाते आणि त्या गोलंदाजी करताना सुद्धा तो 4 गडी मिळवतो. यापेक्षा अधिक चांगलं पॅकेज तुमच्याकडे कोणतं असू शकतं. इथे आणखी एका फलंदाजाने मैदान सोडलेलं आहे, ज्या फलंदाजावर इथे खरं तर फार मोठ्या अपेक्षा होत्या. सोन्या नावाचा फलंदाज पायचीतच्या रूपाने बाद होतोय आणि हा 5वा हादरा इथे 12-13 नागाव या संघाला. आठ धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघतो. 5 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज डावखुरे आताच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघतो. फलंदाज रुद्रमाळी इथे या खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. इथे आणखी एक फलंदाज बाद.
फलंदाज बाद होण्याचा क्रम थांबता थांबेना आणि त्याचमुळे प्रत्येक फलंदाज इथे हृदयद्रावक अंतकरणाने खेळाडू कक्षामध्ये तो आणखी एक फलंदाज बाद अर्थात रुद्रमारी परतते. अरे आहेत ओ बेधडक संतोष पाटील आयोजक दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेचे ग्रेट आयोजक संतोष शेठ पाटील दादांची एंट्री झालेली आहे. आपलं पुन्हा एकदा सरचे स्वागत. फलंदाजी करणारा संघ अडचणींमध्ये वेढला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता इथे आणखी एकदा अपील, आणखी एकदा पंचांचं बोट आभाळाकडे. अतिवृष्टीमुळे एखादी दरड कोसळावी त्या पद्धतीने इथे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. फलंदाजी कोसळलेली आहे. आणखी एक फलंदाज बाद होतोय. बंटी यावेळेस बाद आहेत. अनुभव त्यांना आहे, चांगलं नाव त्यांचं या परिसरामध्ये आहे. हेमंत केणीकर आपणास विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या वतीने तुम्हाला हे निमंत्रण आहे. या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. चालू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. प्रितेश पाटील क्रमांक 9 साठी आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर बंटी आहेत. बघा जवळजवळ आपण बघितले तर मला असं वाटतं 7 खेळाडू आऊट झालेले आहेत आणि तरी सुद्धा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. असं क्वचितच घडतं. फलंदाजी करणारा संघ कधी असा विचार करत नसेल की इतक्या लवकर त्यांचे इतके फलंदाज बाद व्हावेत म्हणून, परंतु गोलंदाजांची खरं तर इथे प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने टिच्चून गोलंदाजी केलेली आहे. आणखी एक फलंदाज बाद होण्याच्या मार्गावर. हो, इथे एसटी रक्षकाने टिपलेला आहे झेल आणि इथे सलामीवीर बंटी पाटील हा फलंदाज यावेळेस ठरतोय फेल. 8वा हादरा 12-13 नागावला. संधी मिळत नसते. समोरच्या दिशेने बघा फटका. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की डाऊन द ऑर्डर चांगले फलंदाज असतात, त्यांना संधी मिळत नसते. ही मिळाली संधी योग्य रीतीने वापरतोय फलंदाज नयन मडवी. त्याचा हा प्रेक्षणीय आणि दर्शनीय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थँक्यू. धावफलक 12 आहे. समोरच्या दिशेने आणखी एक स्ट्रेट ड्राइव्ह आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅट शॉट in front of the wicket. Fieldsman available, fielded that ball successfully, returns it. Meanwhile, one single has been completed by those batsmen. Score is gradually moving up to 13 runs. This is the third over and second spell by Harish Gawan. He has picked up wicket at trick. फार चांगला फटका. रक्षात्मक रीतीने खेळलेले आहेत. बघा आता इथे मैदानाच्या आतमध्ये खेळ कशासाठी सुरू आहे. सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळ नाही. आता जी नामुष्की ओढू शकते म्हणजे सर्व बाद होण्याची, ऑल आउटची, कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फॉलो ऑन वाचवण्यासाठी खेळतात त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह टेक्निक दाखवत आहेत. फलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण परिस्थितीला त्यांनी योग्य ऍसेस केलेली आहे. अपील इकडे रेस केली गेलेली आहे. पंच सहमती दर्शवत आहेत.
पंचांचं बोट आभाळाकडे निघून गेलेलं आहे. त्याचमुळे ज्या फलंदाजाने चांगला चौकार आपल्याला दाखवला होता तो फलंदाज नयन मडवी यावेळेस परतलेला आहे. एक खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक अरे नावात दम हाय एकच आपला आमदार चषक अरे नावात दम आहे एकच आपला थँक्यू. आमदार चषक. धाकटी जुई आणि वहाळ असा यानंतरचा पहिल्या फेरीतील सामना आपण बघू शकू. नाणेफेक तिकडे कंप्लीट झाली होती. धाकटी जुई संघाच्या संघटकाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यंग स्क्वॉड अर्थात वहाळ संघाच्या फलंदाजांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. वहाळ संघाच्या संघनायकाची प्रतिक्रिया अत्यंत चांगली राहिली. बघा, एकतर कर्णधार कोणाला अपॉइंट केलं जातं हा एक मजेचा विषय आपण इकडे यानंतर छेडूया. गोलंदाज तयार आहेत. काही कर्णधार मी असे बघितलेत मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळ करता येत नाही, परंतु नाणेफेकीच्या दरम्यान माईकवर चांगलं बोलता येतं म्हणून त्यांना कर्णधार पद दिलं जातं. बघायचंय आता ज्या कर्णधाराने इतकं चांगलं मत व्यक्त केलं होतं मैदानाच्या आतमध्ये खेळी त्याची सुद्धा कशी असणार आहे. कमी गतीने हाताळलेला चेंडू यावेळेस फुलचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत, चूक करतायत परंतु लगेचच तिची दुरुस्ती सुद्धा होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट परिस्थिती अशी आहे आता या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभव आता इथे अटळ आहे. त्याचमुळे अधिकची धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. ज्यावेळेस इक्वेशन क्लोज असतं त्यावेळेस इथे लगेचच एकीचं कन्व्हर्जन 2 मध्ये करताना फलंदाजांना आपण पाहिलं असतं. क्रिकेट हा काही परिस्थितीचाच आहे. त्याचबरोबर क्रिकेट हा खेळ आकड्यांचा आहे. ज्या पद्धतीचे आकडे तुमच्या समोर असतात त्या पद्धतीचे डिसिजन्स तुम्ही घेत असता. हळुवारपणे धावपळ पुढे जात आहे. ही परिस्थिती दुसरी एक संधी घेऊन येत असते कर्णधाराला, म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या कर्णधाराला. यावेळेस इथे आपण बघतो फिरून मारलेला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सामना तितका रंजक नाही. मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण संपन्न करू. NYCC वहाळ संघाचे पॅकर्स पुरस्कर्ते विशाल शेट यांचं आगमन झालेलं आहे. मुख्य व्यासपीठावर त्यांना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल संतोष दादा आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. हा चेंडू वाईड. हळुवारपणे खेळून एक धाव इकडे मिळवतात. आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान करत आहोत NYCC न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब वहाळ संघाचे पुरस्कर्ते विशाल शेठ यांचा सन्मान, की जे एक प्रतिथयश उद्योजक आहेत, सुप्रसिद्ध नामांकित उद्योजक आहेत. त्यांना मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य संतोष शेठ पाटील साहेब यांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. षटकार आलेला आहे, चांगला फटका. मुख्य व्यासपीठावर सन्मान संपन्न झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर श्लोक 11 धाकटी जुई हा संघ खेळेल. खरं तर धाकटी जुई आज श्लोक 11 या नावाने खेळणार आहे आणि बुरदुलचे राजेश पाटील साहेब यांच्या वतीने त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यामुळे विनंती असेल राजेश पाटील साहेब आपण क्रीडानगरीमध्ये असाल तर लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. सिद्धी करवलेचे योगेश शेठ पाटील साहेब मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आत्ताच ज्यांचा एक नाईटचा मेगा शो आपण बघितला, या यशस्वी आयोजकालाही या स्पर्धेच्या आयोजकाच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. बॅकफुट लावते तिथून उजव्या इष्टेच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढतायत. एक धाव इकडे मिळेल. मुख्य व्यासपीठावर हा सन्मान होत असलेला आपण बघतो. योगेंद्रजी मडवी साहेब. ऑन ड्राईव्हचा फटका, एक धाव मिळेल.
सन्मान्य बाळारामजी मुंबईकर साहेब यांनाही आपण या मुख्य मंचावर सन्मानित करत आहोत. विनंती असेल मुंबईकर साहेब आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. सन्मान्य पांडुरंगजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हा चेंडू वाईड आहे, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. या पांडुरंगजी पाटील साहेब आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. या अगोदर साई राजे यांनी ती चर्चा छेडली होती. या परिसरातील क्रिकेटला फार मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेचे पाईक असणारं हे व्यक्तिमत्व आहे. फलंदाजी त्या काळात त्यांची अत्यंत चांगली चर्चेत राहायची. त्याचबरोबर मुंबईकर साहेबांची सुद्धा फलंदाजी तितकीच चर्चेत राहायची. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपल्यामध्ये 40+ उत्कृष्ट खेळाडू जयदास राजे साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. चांगलं क्रिकेट खेळतात. डिफेन्स अत्यंत चांगला आहे या फलंदाजांचा. भारताची ज्या पद्धतीने टेस्ट क्रिकेटमध्ये पिछेहाट झालेली आहे फलंदाजीमध्ये, या पद्धतीच्या फलंदाजीची गरज होती भारताला. खरं तर चांगला डिफेन्स आहे. हाय एल्बोने डिफेन्स करतायत. टेक्निकल वाईज अत्यंत चांगला तंत्र दाखवतायत. यस, मी अगोदर ते म्हटलं होतं